बहीण बघा तो शांत झाला. बहिणीच्या उल्हासाने बहिणीच्या बघा आग्रहाने आपण आवाज दिला का देवाला बहीण म्हणून येतो. आईच्या उद्देशाने आपण जर देवाला तर एक विठाबाई माझ्या पंढरीची आई जनाबाई म्हणावं. जनाबाई आई नव्हती, मला जन्मता जनाबाईची आई म्हणून गेली आणि आमच्या ठिकाणी माझ्या जनाबाईला आईचं प्रेम भेटत नव्हतं आणि अशा माध्यमातून मला आई नसल्यामुळे जनाबाई नव्हती. एक विठाबाई माझे पंढरीची आई भीमा आणि चंद्रदादा तुझ्या चरणीची गंगा आईच्या नावाने जर आवाज दिला तर बघा तो विठ्ठल तो पांडुरंग भक्तासाठी आई होतो. पुरावा आहे जनाबाईचा. एक विठाबाई माझ्या पंढरीची आई जनाबाईला बोललो तुम्हाला सुंदर माझे जाते ग फिरते भोवतोके उभ्या गाव कौतुके तो ये रे बा विठ्ठला. तुम्हाला म्हणता येईल म्हणतात तुमच्या पाठवते मला सर्वांच्या पाठीमागे म्हणून जर माझ्या पाठीमागे तुम्ही गोड आवाजमध्ये काय देतात मी सोन्याचं नाव तुम्हाला देणार आहे. चांगलं मोठं कार्यक्रम सोन्याचं नाव त्याच्यामध्ये आहे. तुम्ही जर गोड आवाजामध्ये भजन केलं तर सोन्याचं नाव माझ्याकडे बोलण्याचा मला माझ्या पाठीमागं तुमचं गीत आहे जनाबाईचं आहे. सुंदर माझे जाते ग फिरते भोवतोके याच गलीच्या काही मागून भरलं म्हणतो कोण पुढं म्हणते कोणी मागं म्हणते. माझी शपथ आहे बघतो मला कीर्तन करायचे बघ त्या कीर्तन करा आम्हाला दुसरा येणार आहे. सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके उभ्या गाव कौतुके तो ये बा विठ्ठला. पहिली माझी भूमिका पतीला गाईना पहिली माझी भूमिका पतीला गाईना धनाचा डबा त्याच्या डोक्यावर देईना. धनाचा डबा त्याच्या डोक्यावर पाठी कुठं झाले जायला आंदोलनांच्याकडे आले मुख्यमंत्री आमच्या बहीण झाल्या तुम्ही तुमच्याकडे भरपूर तुमच्या अकाउंट बघा असं ब्लॉक झाला अकाउंट गणेश मला तुम्हाला बरं झालं तुमचं अजून काही नाही आणि मला वाटतं नका पुढे या कशाला पडतात कशाला पडतात हे अवघड आहे मला की आता वाटतं आम्हाला संदेश राहिला असतो त्या एखाद्या गाडा बसतो असतो बरं वाटलं असतं. आता एवढं आगे मग होतं राहिले बघा बाहेर गेलं की एवढा त्रास असतो भक्त मंदिर त्रास देतात आणि वाटतं यांना करून घरी जावं घरी आगे मोड असतो पप्पा मला दिसतो पप्पा मला चाकरी हे आगे मोड मला पण ऐका जशी जनाबाई त्या देवाला बोलवते ये ये